आज खऱ्या अर्थाने शनिवारी आपल्या सर्वांचेच नेते आदरणीय दशरथजी सावंत साहेबांनी जे काय बैठकीचं आयोजन आज केलं होतं ती बैठक आज पार पडली। खऱ्या अर्थाने 20 तारखेला आम्ही सर्वजण आदरणीय BJ देशमुख साहेबांसोबत पोलीस स्टेशनमध्ये जी काही वारंवार त्यांना जाणीवपूर्वक पोलीस प्रशासनाकडून नोटीस येत होती त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो। त्या दिवशी मुख्यमंत्री साहेब जिल्ह्यामध्ये असल्या कारणामुळे PI साहेब तिथं नव्हते। माझ्या मते तिथं हजारे साहेब आणि जाधव साहेब तिथं उपस्थित होते। आमची चर्चेची सुरुवात इथूनच झाली का हे जे काही प्रकरण आहे याची तुम्ही शहानिशा केलेली आहे का, जे काही तिथं ग्रामस्थ होते त्यांचा जबाब तुम्ही घेतलेला आहे का, ती कुठलीही गोष्ट तिथं आम्हाला आढळली नाही। आणि प्रशासनामध्ये काम केलेला या अकोला तालुक्यातील एक पुत्र ज्यांनी आपल्या तालुक्याचं नाव या राज्यभरामध्ये केलेलं आहे, आज ती व्यक्ती रिटायरमेंट झाल्यानंतर तालुक्यातील प्रश्नांवर बोलतायत, ते कुठंतरी सत्ताधाऱ्यांना कुठंतरी पचनी जात नाही। म्हणून अशा व्यक्तीची छबी कशी मलिन करायची हा डाव कुठंतरी सत्ताधारी लोकांकडनं एक पॉलिटिकल अजेंडा म्हणून कुठंतरी होताना आम्हाला ते कळालं। आणि त्यामुळं BJ साहेबांनी तिथून रागाच्या भरात ते बोलत होते। आम्हाला अपेक्षित होतं तिथून आम्ही शांततेत बाहेर गेलो। आम्हाला अपेक्षित होतं का PI साहेब आल्यानंतर आम्हाला सर्वांना पुन्हा बोलून घेतील, आमच्याशी चर्चा करतील, परंतु हे काही झालं नाही। 3 दिवसानंतर पुन्हा BJ साहेब आणि त्यांच्या कोतुळ गावातील काही ग्रामस्थांवर पुन्हा गुन्हे नोंदवले गेले। पत्रकार माध्यमातून अशा बातम्या बनवल्या गेल्या का BJ साहेबांवर पुन्हा दुसरा गुन्हा झाला। म्हणजे जाणीवपूर्वक BJ साहेबांना कुठंतरी त्यांची छबी खराब करायचा हा डाव होता का कुठंतरी आम्हाला ते वाटलं। आणि त्यानंतर सावंत साहेबांनी शनिवारी तालुक्यातील जनतेला आव्हान केलं का अशाच पद्धतीने जर चुकीचे कारनामे जर या तालुक्यात होत असतील तर आपण कुठंतरी एकत्रित आलो पाहिजे। आज सर्व पक्षीय बैठक होती। आम्हाला अपेक्षित होतं, इथं अनेक लोक आज आम्हाला दिसत नाही आहे। एरवी छोटे मुद्दे असतील तरी बरेचसे लोक बाजीराव शेठ इथं राहतात, बोलतात, बाईट देतात, परंतु ज्या वेळेस न्यायव्यवस्थेवर मुद्दा येतो त्यावेळेस हे लोक आम्हाला आज दिसत नाही आहेत। आणि सगळ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर इथं जर तुम्ही बघितलं नेते कमी आणि त्रस्त व्यथित झालेले लोक इथं जास्त आहेत। अनेक लोकांनी त्यांची व्यथा मांडलेली आहे। माझ्या मते 40-50 आमच्याकडे लेखी अर्ज आलेले आहेत। 5-6 जण तर आज इथं त्यांच्या जे काही वेदना आहेत त्या मांडणार आहेत, त्यांचं शोषण काय झालेलं आहे। आणि नुसतं पोलीस प्रशासनच नाही, इथं तहसीलमध्ये असेल, BDO कार्यालयामध्ये असेल, शेतकी विभागात असतील किंवा भूमी अभिलेखमध्ये असतील, या तालुक्याचं खरं तर वाटोळं झालेलं आहे। म्हणजे ज्या वेळेस एखादा विरोधक, आज आम्ही समाजामध्ये काम करतो, आम्ही जबाबदारीने काम करतो, बाजीराव शेठनी जसं सांगितलं, आज ज्या वेळेस या न्यायव्यवस्थेवर पोलीस प्रशासनावर किंवा या प्रशासनावर बोलायचं म्हटलं तर उद्या बाजीराव शेठ सत्ताधारी लोक आपल्यावर केसेस टाकतील, त्याची देखील आम्हाला तयारी आहे। परंतु मला जाणीवपूर्वक ह्या तालुक्यातील जनतेला एकच सांगायचं, ही भीती कुठंतरी मनातनं काढून टाका। आज सावंत साहेबांसारखा जर 88 वर्षाचा योद्धा जर मैदानात उतरून या अकोला तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी जर येत असेल, सावंत साहेब मी तुम्हाला विनंती करतो का दर गुरुवारी 2 तासासाठी तुम्ही जनता दरबार या अकोला तालुक्यामध्ये भरवा। हजारोनी लोक तुमच्याकडे येतील, कारण की इथं न्यायच मिळत नाही। प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर जर पैसेच द्यावा लागत असतील तर गोरगरीब लोकांनी करायचं काय। काल परवाचा तो काताळपूर गावातला एक सावंतचा प्रश्न होता, तिथला ग्रामपंचायत सरपंच या सत्ताधारी आमदारांच्या पक्षाकडनं आहे, तो तिथं लोकांना म्हणत होतो जो सप्त्याची वर्गणी देणार नाही मी त्याला रेशन देणार नाही। म्हणजे ही परिस्थिती गावगावी आहे। BJ देशमुख साहेबांवर जर गुन्हा 8 महिन्यापूर्वी नोंदवला होता आणि जर पोलीस प्रशासन जर त्याच्यावर हरकत घेत नव्हतं किंवा कारवाई करत नव्हतं, बबलू देशमुख असतील किंवा संजय देशमुख असतील, 8 महिने ते काय झोपले होते का? त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये दात मागायला आले का नाही? मग कुठंतरी गुन्हा नोंदवायचा आणि मग त्याचा कुठंतरी पुरावा तयार करण्यासाठी बाजीराव शेठ त्यांना सत्ताधारी लोकांनी पाठवलं। आज ज्यावेळेस सत्ताधारी लोक या तालुक्यातील लोकप्रतिनिधी इतरांवर हात उचलतात, ते इथल्या प्रशासनाला वाटत नाही का ते
भीतीदायक नाही आहे का? ते भर सभेमध्ये जर बोलतात का मी बेट पाहतो आणि मी माझ्या पद्धतीने उपचार करतो, हे काय प्रशासनाला दिसत नाही आहे का? मग कुठंतरी विरोधी पक्षातले लोक, विरोधी बाकावरचे लोक जर दोन शब्द बोलत असतील, आज बीजे साहेबांनी थेट प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक प्रश्नावर त्यांची भूमिका परखड मांडली, कारण की त्यांचा अभ्यास आहे. कुठंतरी बीजे साहेबांचा आवाज दाबायचा, कुठंतरी आमच्यासारख्यांचा आवाज दाबायचा. आमच्यावर तर या विधानसभेमध्ये केसेस झाल्या बाजीराव शेठ. आमच्या पोटपाणी आम्ही जिथून करतो तिथं केसेस झाल्या, तरी तालुक्यातील लोकप्रतिनिधी झोपलेले होते. आज अमित बांगरेची जर तुम्ही चौकशी लावायची म्हणतात, अमित बांगरेचे हॉटेल बंद करायचे आमदार साहेब तुम्ही प्रयत्न करतात. एकटा अमित बांगरेचं हॉटेल बंद होणार नाही. अमित बांगरेचे सगळ्यात जास्तीत जास्त परवानग्या घेऊन अमित बांगरेंनी हॉटेल उभारलेले आहेत. माझं काय होणार नाही हो, मी सुशिक्षित आहे, काहीतरी धंदा पाणी करेल आमदार साहेब. तुमच्यासारखे सगळेजण टक्केवारी वसूल करत नाही, परंतु अवतीभोवती जे काही 9 डांगर आहे तिथं प्रत्येक व्यक्ती पर्यटनातनं पोट भरतो, टेंट व्यवसाय करतो, छोटे छोटे हॉटेल व्यवसाय करता. त्यांच्या पोटावर देखील तुम्ही पाय द्यायचं काम या तालुक्यातील लोकप्रतिनिधी करता, असा माझा आरोप आहे. अनेक गोष्टीचं LAQ करायचं, विधानसभेत गेलं का LAQ. जो ठेकेदार यांच्या विचाराचा राहत नाही त्याच्या विरोधात LAQ करायचा, धमके द्यायच्या, हे कधीपर्यंत आणि कितपत चालणार आहे? आज या तालुक्यातील लोकांचा सहनशक्तीचा आता कुठंतरी अंत झालेला आहे. अनेक लोक आता व्यथा मांडणार आहे, ते ऐका. आणि मी तालुक्यातील प्रत्येक लोकांना एवढीच विनंती करतोय, येत्या 7 मेला नुसतं पोलीस प्रशासनच नाही आहे, या तालुक्यामध्ये जिथं जिथं गैरकारभार चालू असेल त्या गोष्टीवर आपल्याला वाचा फोडायचा आहे. आदरणीय सावंत साहेबांच्या माध्यमातून 7 मे आपण सर्वजण अकोल्यामध्ये एकत्रित येणार आहोत. महात्मा फुले चौकापासून आपलं जे काही मोर्चा असेल तो तहसील कार्यालयाकडे निघेल. अनेक गोष्टी असतील, ज्या काही समस्या आपण गावोगावी देखील जाणार आहोत, प्रत्येक विभागात जाऊन लोकांशी चर्चा करणार आहोत. आणि ज्या ज्या चुकीच्या गोष्टी असतील ह्या कुठंतरी चव्हाट्यावर आल्या पाहिजे, ज्या लोकांच्या समोर आल्या पाहिजे, याच्यासाठी आपण सगळेजण एकत्रित येऊ. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, घाबरायची गरज नाही आहे, आपण सगळेजण भक्कम आहोत. सावंत साहेबांनी खूप मोठा लढा दिलेला आहे. त्या दिवशी देखील आमच्यासोबत अनेक जण होते. आज केसेस वगैरेला घाबरतात, परंतु ज्या वेळेस आपण समाजकारणात उतरतो सगळ्या गोष्टींची तयारी ठेवावी लागती, हेच मी प्रत्येक नागरिकाला सांगतो. त्यामुळे येत्या 7 तारखेला आपण जास्तीत जास्त संख्येने एकत्रित यावा. आणि पोलीस प्रशासनाला देखील मी सांगू इच्छितो, आम्ही काय फक्त पोलीस प्रशासन म्हणून हा मुद्दा घेऊन आम्ही पुढे जात नाही आहोत. तुम्हाला याच्यामध्ये अजूनही वेळ आहे, सकारात्मक निर्णय तुम्ही घेऊ शकतात. आणि तुमच्यावर जर कोणाचा दबाव असेल ते देखील आम्हाला तुम्ही सांगा, वरिष्ठांपर्यंत त्यांची आम्ही तक्रार करू. परंतु दबावाखाली या अकोला तालुक्यामध्ये काम करू नका. आणि या अकोला तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या अवतीभोवती जे काही एजंट लोक आहेत, हे जे एजंट लोक आहेत, रोज या CCTV मागच्या महिना 2 महिन्याच्या CCTV काढायचं. आपण माहितीच्या आधाराखाली बाजीराव शेठ तो CCTV मागू. जे काही एजंट आहे ते रोज दिसतात तिथं अवतीभोवती फिरताना. हेच एजंट लोकांनी घाण इथं कीड लावलेली आहे या पोलीस स्टेशनला. यांच्यावर देखील वचक आणायचं काम आपल्याला करायचं आहे. हाच या आजच्या मीटिंगचा आमचा अजेंडा होता. येणाऱ्या 7 तारखेला आम्ही आंदोलन घेऊ आणि त्याच्यामधून पुढील दिशा आम्ही बाकीची सगळी ठरवू. धन्यवाद.